नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय शिवराय। तुम्ही पाहू शकता कडक ऊन लागत आहे आणि त्यामध्ये थंडी सुद्धा। तर या ठिकाणी आपल्याला स्नेक रेस्क्यूचा कॉल आलाय। मी गेल्यानंतर पाहिलं, मला तर इकडे आतमध्ये घरात सुद्धा आणि इकडे बाहेरून सुद्धा साप काही दिसला नाही आणि साप निघून जाण्याचे खूप चान्सेस होते। त्याच्यामुळे मी जरा नीट व्यवस्थित लक्ष दिलं सगळीकडे। नंतर नीट व्यवस्थित पाहिलं तर मला छोटं हलकंसं सापाचं शेपूट दिसून आलं। तर मग मी बाकीच्यांना म्हटलं, तुम्ही थोडंसं इकडून विटा ढिल्ल्या करा, जेणेकरून 2-3 विटा काढल्यानंतर त्या सापाला आपल्याला बाहेर काढणं सोपं जाईल। तर मी सुद्धा वरती चढले, कारण माझी हाईट खूपच कमी आणि सापसुद्धा खूप हाईटवरती होता। वरती चढून पाहिल्यानंतर साप पूर्णपणे आतमध्ये गुंतला होता। त्यानंतर मी त्याचं शेपूट पकडलं आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण साप मात्र बाहेर यायला अजिबात तयार नव्हता। तो उलटा आतमध्ये चालला होता, भिंतीच्या आतमध्ये। त्यानंतर आम्ही थोडंसं डोकं चालवलं आणि सापाला मोकळं सोडून दिलं। त्यानंतर पुढे काय झालं हे तुम्ही बघा। इकडून शेपूट सोडून दिल्यानंतर साप दुसऱ्या बाजूने अलगद पद्धतीने खाली आला। खाली आल्यानंतर मी त्याला खूप स्मूथ हलकं हातात घेतलं आणि त्याला बाहेर काढलं तिथून। साप त्या ठिकाणी चढताना किंवा इतर ठिकाणी कुठे हिंडताना फिरताना सापाला थोडीशी जुनी जखम झालेली होती। तर त्या ठिकाणी माझा हात लागला, मला लगेच समजून आलं की साप थोडा जखमी आहे। तर त्या सापाला तिथून बाहेर घेतल्यानंतर मी थोडं शांत केलं। शांत म्हणजे कसं, त्याला अलगद पद्धतीने चोंबळणं आणि एकदम हलक्या हाताने जवळ घेणं, जेणेकरून सापाला असं भासतं की आपल्याला कोणत्याही व्यक्तीपासून या ठिकाणी धोका नाही आहे। मग सापसुद्धा शांत होऊन जातो। पण ही पद्धत फक्त बिनविषारी सापांसाठीच आहे, विषारी सापांसाठी ही पद्धत अजिबात नाही। मग तिथे तुम्ही कितीही हलक्या हाताने त्या सापाला गोंजारलं तरी तो विषारी साप चावणार म्हणजे चावणारच। हात न लावता सेफ पद्धतीने विषारी सापाचा रेस्क्यू करायचा असतो। आणि ही आहे बिनविषारी धामण जातीचा साप। हा साप शेतकऱ्यांचा मित्र आहे, तुमचा माझा देखील मित्र आहे। कारण धामण हा साप उंदरांवरती नियंत्रण ठेवतो आणि उंदीर त्याचं हे आवडीचं खाद्य आहे, जेणेकरून पिकाचं नुकसान होणं टळतं। त्यामुळे शेतकऱ्याचा मित्र धामण साप आहे। तुम्ही पाहू शकता ह्या सापाला थोडेफार इजा झालेली आहे आणि कशी कुठे झाली माहीत नाही, तरीसुद्धा आपण या सापाला नॉर्मलशी हळद लावू। तशी तर काही गरज नाही आहे, कारण जखम ही जुनी आहे। पण काही झालं तरी शेवटी माझ्या मनामध्ये होती छोटीशी एक कुंकवत की त्या सापाला आपण हळद लावलीच पाहिजे, म्हणून मी त्याला थोडीशी हळद लावली। तो देखील खूप शांत पद्धतीने बसला होता, कारण त्यालाही माहिती आहे आपल्या दुखावरती जखम जी झाली आहे त्याच्यावरती आपल्याला हळद लावली जाते आहे। खूप छान पद्धतीने हा साप आपण रेस्क्यू केला आणि याच्यानंतर आपल्याला या सापाला निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडून द्यायचे आहे। धामण साप हा दिसायला आकाराने मोठा असल्यामुळे लोक या सापाला घाबरून जातात व गोंधळात पडतात, परंतु मित्रांनो हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे, कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे। आणि तसं बघायला गेलं तर धामण साप खूप चपळ असतो, अगदी डोळ्याच्या पापणी लावेपर्यंत हा साप खूप जोरात पळूनही जाऊ शकतो आणि खूप चिडकाही असतो। तर आता आपण आणलं याला निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडायला। तुमच्या परिसरात असे साप निघले तर तुम्ही त्यांना मारू नका, जवळील सर्पमित्राला कॉल करा, ते येतील आणि साप पकडतील आणि निसर्गामध्ये नेऊन सोडून देतील। कारण साप हा वाट चुकून मानव वस्तीवरती आलाय हो, कारण जंगलाचं खूपच जास्त प्रमाणात जंगलतोड झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता आता आपण या रॅट स्नेकला जंगलामध्ये सोडून देऊ। तो सुद्धा किती आनंदाने निसर्गात चाललाय। खूप आनंद होतो आम्हाला साप वाचवताना, आणि याच्यापेक्षाही जास्त आनंद होतो जेव्हा तुम्ही आम्हाला स्नेक पकडण्यासाठी कॉल करता। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक